तर फायनली दिवसभराचा प्रवास करून आम्ही पोहोचलेलो आहोत अक्कलकोट रोडला. बाकी सगळी मंडळी आपली बघू शकता. आता आम्ही स्वामी समर्थ मठकडे जाणार आहोत. रात्रीचा अन्नछत्रालयामध्ये जेवण करणार आहोत आणि बाकी पुढची दिनचर्या आपण उद्याच्या दिवसामध्ये बघू. आता सध्या एवढंच. आता सध्या मठाकडे जाणार आहोत आणि तिथेच राहायची सोयसुद्धा आहे. इकडे बघूया रूम्स कसे आहेत आणि सोय कशी आहे ते बघूया. बाकी गोष्टी आपल्या होत राहतात. तर अशा तऱ्हेने आम्ही स्टेशनवरनं टमटम पकडलेला आहे. 50 रुपये पर सीट भक्त निवास डायरेक्ट अक्कलकोटच्या इथे जाणार आहे. तर स्टेशनपासून जवळपास 12 किलोमीटरचं अंतर आणि हे दादा आम्हाला घेऊन जात आहेत भक्त निवासकडे. आणि बाकी मंडळी बघा खाली कच्चा भरलेली आहे आतमध्ये. इथे जन्मला शिवनेरी किल्ला माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. होता ही दिशाना इथे देव आळंदी. फिरू नको दाही दिशाना इथे देहू आळंदी. स्वामी आहे मन मंदिरी. स्वामी आहे मन मंदिरी. स्वामी आहे मन मंदिरी. स्वामी आहे. स्वामी आहे मन मंदिरी. स्वामी आहे मन मंदिरी. स्वामी आहे मन मंदिरी. स्वामी आहे. स्वामी आहे मन नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आत्ता सकाळचे वाजलेत, जवळपास 4:45 वाजलेत. स्वामी समर्थ मठाचा भक्त निवास आहे या इथे. आता आम्ही निघाले मठाकडे. तर सगळ्यांचा एक वेगळाच लुक आहे, बघू शकता. लुंगी आणि शर्ट एक ट्रेडिशनल लुकमध्ये आहे. आम्ही त्यांच्या मठाकडे जात आहोत. सकाळची आरती असते या इथे 5 वाजता. तीच आरती अटेंड करण्यासाठी आपण चाललो. इथून गाणगापूरला जाणार आहोत आपण आणि त्याच्यानंतर दुसरे काही छोटे मोठे स्पॉट्स आहेत ते आपण एकत्र कव्हर करूया. तर बघूया आपल्याला काय काय एक्सप्लोर करायला भेटतं आजच्या दिवसामध्ये. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज की जय. चालायलाच होत नाही. चालायचा बेल्ट आहे ना, त्याचा साईज आपली साईज.
चला पुढे चला, वाटेत थांबू नका, गर्दी करू नका, दर्शन घेऊन पुढे चला. उजव्या बाजूला चला पुढे चला, चालत राहा, उजव्या बाजूला चला. तर आता आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत गाणगापूर इथे, कलबुर्गी म्हणतात इथे या एरियाला. इथे आहे 3 नद्यांचा संगम आहे. भीमा नदीच्या तीरावर चाललेलो आहोत. इथे अवधूत चिंतनांची, दत्तगुरूंची मूर्ती आहे आणि 3 नद्यांचा संगम या इथे बघायला भेटणार आहे. तर आपण बघूया कसं आहे संगम. तसं तू पण एक फिक्स करून ठेवून दे ना. दरवाजा त्यांनीच आहे ना सवय लावल्याची पोरांना. नमस्कार मंडळी, वेलकम टू गणेश पवार ब्लॉगचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आत्ता वाजले सकाळचे 5 आणि आपण येऊन पोचलो आहोत तुळजाभवानी मंदिरामध्ये. सकाळ सकाळी दर्शन लवकर होतं आणि याच्यानंतर आपल्याला जायचं आहे पंढरपूर. मग आपला परत मुंबईचा प्रवास आहे, इथून चालू होईल. आपली सगळी मंडळी आहेतच आणि आता पहिला आपण नाश्ता बघूया काय भेटतं का, कारण रविवार आहे. रविवारमुळे गर्दी भरपूर भेटेल आपल्याला मंदिरामध्ये, म्हणून आम्ही सकाळ सकाळ दर्शन घ्यायचा प्लॅन केला आहे. सकाळी सकाळी दर्शन लवकर होतं आणि छान होतं. जसं अक्कलकोटला आमचं सकाळी सकाळी दर्शन अर्ध्या तासात झालं, तसं तुळजापूरला सुद्धा.
झालं 1 मिनिट. तिकडे गेलो.